ज्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन राहिलं होतं, तर सीईटी सेलनं पुन्हा एकदा त्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे काय, तर डेट एक्सटेंड केल्यात. आता ह्या कधीपर्यंत झाल्या डेट एक्सटेंड ते देखील तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर पुढचं जे आपलं शेड्यूल आहे, तर ऑफिशियली सीईटी सेलनं ते अनाऊन्स केलंय. म्हणजे कॅप राउंड कधी होणार आहेत, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे कॅप राउंडचा, किती वेळ असणार आहे आपल्याला ऍडमिशन घ्यायला, बरं किती कॅप राउंड्स होणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट माझी विनंती आहे, ज्या मुलांनी अजूनही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, तर आता शेवटची संधी आहे. याच्यानंतर मला नाही वाटत डेट्स वाढतील, कारण अगोदर आपल्याकडे 12 तारीख ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची तारीख होती. त्याच्यानंतर आज 17 तारीख झाली शेवटची आणि त्याच्यानंतर आता 20 तारीख झाली आहे शेवटची. 3 वेळेस डेट्स वाढल्यात आणि आता असं वाटत नाही की डेट्स वाढतील. तर हे पहा, तुम्ही क्लिअरली इथं पाहू शकता. सीईटी सेलची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर आपण पाहतो की कॅप रजिस्ट्रेशनसाठी डेट्स 2 तारखेपासून सुरू झालं होतं, तर आता 19 तारखेपर्यंत आहेत डेट्स. इथं स्टार लावलेला तुम्हाला दिसतोय, याचा अर्थ अजूनही वाढू शकतात, पण चान्सेस एक नाहीच्या बरोबरच आहेत, कारण 3 वेळेस ऑलरेडी वाढले. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पाहतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तारीख किती आहे, तर 3 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत, म्हणजे अजून तुमच्याकडे 2-3 दिवसाचा वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप महत्वाचा टप्पा आहे. पण जास्त मुलांना याच्यामध्ये डाऊट्स येत आहेत आणि ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आहोत. आमची पर्सनल काउन्सिलिंग आहे. पर्सनल काउन्सिलिंग आहे. 2 बॅचेस आहेत. प्रीमियम बॅच आहे, क्लासिक बॅच आहे. इथं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केल्या. तुम्हाला काही अडचण असेल, एनी टाइम इथं कॉल करा किंवा जास्त प्रायोरिटी द्या WhatsApp मेसेजसाठी. मी तुम्हाला तिथं नक्की रिप्लाय देईल. कारण सध्या खूप कॉल येत आहेत. WhatsApp मेसेज करा, नक्की तुम्हाला रिप्लाय मिळेल. काउन्सिलिंग बद्दल डिटेल्स हवे असतील, तर हे डिटेल्स इथं आहेत. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहेत किंवा डायरेक्टली WhatsApp मेसेज करा. बरं, आता येऊया मेन मुद्द्याकडे, की आता पुढं काय होणार? बरोबर. 20 तारखेपर्यंत तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे. बरोबर. तोपर्यंत आपल्याला दुसरं काही करायचं नाही. त्याच्यानंतर ना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे आपली? तर 22 तारखेला. ओके. 22 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. 23, 24, 25 3 दिवस कशासाठी असणार? तर ग्रीव्हियन्स पिरियडसाठी. म्हणजे काय? तुमच्या या फॉर्ममध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, काही मिस्टेक ज्या आहेत त्या करेक्ट करायच्या असतील, तर त्यासाठी ग्रीव्हियन्स रेज करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात काय, तर फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला हे 3 दिवस मिळणार आहेत. त्याच्यानंतर 27 तारखेला काय येणार? तर आपली फायनल मेरिट लिस्ट 27 तारखेला येणार. त्याच्यानंतर आणखीन काय येणार त्याच्यासोबत? तर सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 1. आता हे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर सांगतो. सीट मॅट्रिक्स म्हणजे थोडक्यात, समजा एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर ब्रांच आहे आणि समजा 120 त्या कॉलेजचं इंटेक आहे, त्या ब्रांचचं इंटेक आहे. तर सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला क्लिअरली सांगणार ते की एससीबीसी कॅटेगरीसाठी एवढ्या एवढ्या जागा, त्यातल्या मुलांसाठी एवढ्या, जनरल मुलींसाठी एवढ्या, त्याच्यानंतर एनटी साठी एवढ्या एवढ्या जागा, पीडब्ल्यूडी साठी किती जागा, म्हणजे या सगळ्यांची एक मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स तुम्हाला समजून जाणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर ऍक्च्युअल किंवा जे मेन काम आहे, तर ते आहे आपलं एक्सेप्टिंग द ओके. ऍक्च्युअल मेन काम जे आहे, तर ते आपलं कधी सुरू होणार आहे? 28 तारखेला. काय तर कॅप राउंड 1 ची फॉर्म फिलिंग, ऑप्शन फॉर्म भरायचे. ऑप्शन फॉर्म भरायचे म्हणजे काय करायचंय, तर हे पहा ना. ऑप्शन फॉर्म भरायचे म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक लिस्ट एंटर करायची आहे. म्हणजे आपली जी प्रायोरिटी लिस्ट आहे, की समजा सीओईपी, पीआयसीटी यासारखी आपण जी लिस्ट बनवतोय, ओके. तर ती लिस्ट आपल्याला एंटर करायची आहे. मग तिथपर्यंत तुमच्याकडे एक लिस्ट असणं गरजेचं आहे. कारण ऍट द टाइम ऑफ ऑप्शन फॉर्म 3 दिवस आहेत, त्याच्यातच तुम्हाला लिस्ट बनवायची आहे, अपलोड पण करायचे डॉक्युमेंट. बरं, 3 दिवस आहेत आणि सर्व 2-2.5 लाख मुलं एकाच टायमाला तिथं लॉग इन होणार आहे. त्याच्यामुळे वेबसाईट सुद्धा क्रॅश होणार. वेबसाईट काही एवढी व्यवस्थित चालणार नाही. 3च दिवस आहेत आणि ह्या डेट्स काय वाढत नसतात. हे पहा ना. इथं जे दिलंय ना, इथं स्टार लावून तुम्हाला दिलंय. बरोबर. याचा अर्थ वाढू शकतात. पण ह्या डेटच्या पुढे स्टार आहे का? तर नाही. ह्या डेट्स वाढत नाहीत. फक्त 3च दिवस मिळत आहेत. त्याच्यामुळं जी तुमची लिस्ट आहे ती आतापासून प्रिपेअर करा. आपल्या ज्या बॅचेसमध्ये मुलं आहेत, क्लासिकमध्ये असो, प्रीमियममध्ये असो, यांना टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. याच्या 2 दिवस अगोदरच आपण सगळ्यांना लिस्ट पाठवणार आहेत. सगळ्यांचे व्यवस्थित रिक्वायरमेंट्स घेऊन तुम्हाला जर हवी असेल लिस्ट कॉलेजची परफेक्ट, तर आपल्या बॅचेसला नक्की जॉईन करा. बरं. 3 दिवस आपण इथं फॉर्म फिलअप करणार 28 ते 30. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये कॉलेज कधी असणार? 2 तारखेला. 2 तारखेला कोणतं ना कोणतं कॉलेज आपल्या लिस्टनुसार आपल्याला मिळणार आहे. म्हणजे काय, अलॉटमेंट होणार आहे. त्याच्यानंतर काय? एक्सेप्टिंग द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हर लॉग इन. ओके. म्हणजे आपल्याला जे सीट एक्सेप्ट अलॉट झालंय, तर ते आपल्याला घ्यायचंय. म्हणजे 2 ऑप्शन आपल्याकडे असणार. एक ऑप्शन असणार की फ्रीज म्हणून, मला ह्या कॉलेज कॉलेज आवडलं आहे, मला तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. मग आपण फ्रीज चूज करायचं, कॉलेजला त्या 3 दिवसामध्ये कॉलेजला जायचं आपल्याला. ओके. आणि कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. आणि दुसरा ऑप्शन असतो बेटरमेंटचा. बेटरमेंट म्हणजे काय, तर हे माझं कॉलेज आहे, हे आहे असं ठेवायचंय आणि याच्यानंतर मला सेकंड राऊंड मध्ये जाऊन याच्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी ट्राय करायचंय.
जर सेकंड राऊंडमध्ये त्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज मिळालं तुम्हाला, तर आपलं जे मिळालेलं दुसरं कॉलेज आहे सेकंड राऊंड मधलं, तर ते आपलं थोड्या टायमासाठी कन्फर्म होतं आणि त्याच्यानंतर पहिलं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आणि जर सेकंड राऊंडमध्ये कॉलेज नाही मिळालं, तर आपली जी पहिली सीट आहे, तर ती ॲज इट इज राहते, कुठेही जात नाही. पण याच्यामध्ये आपल्याला ती सीट राखीव ठेवण्यासाठी काय करायचंय? ₹1000 जी अमाउंट आहे, तर ती सीईटीच्या वेबसाईटला पे करायची. तर लिहिलेलं असेल कुठेतरी आणि नसेल, पण काय अडचण नाही. ₹1000 जी अमाउंट आहे, तर ती तुम्हाला डायरेक्टली सीईटीच्या वेबसाईटला पे करायची आहे. त्याच्यानंतरनं काय डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राउंड 2 ज्यावेळेस मुलांचे ऍडमिशन होणार 5 तारखेपर्यंत त्याच्यानंतरनं प्रोसेस होणार व्हॅकन्सी मॅट्रिक्स. व्हॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय? समजा काही मुलं ऍडमिशन घेतील फर्स्ट राऊंड मध्ये, मग ज्या उरलेल्या जागा आहेत तर त्या जागा सीईटी सेल आपल्याला दाखवणार. कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या ब्रांचसाठी, किती जागा, कोणत्या कॅटेगरीसाठी, कशा पद्धतीने शिल्लक आहेत, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगणार. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सेमच असणार. पुन्हा सेकंड राऊंडसाठी आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. सेकंड राऊंडची अलॉटमेंट होईल. सेकंड राऊंडचं ऍडमिशन होतील. ऍडमिशन झाल्यावर थर्ड राऊंडसाठी आपल्याकडे मेरिट सीट व्हॅकन्सी मॅट्रिक्स येईल. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर पुन्हा थर्ड राऊंड फिल केलं जाईल. त्याच्यानंतर थर्ड राऊंडची अलॉटमेंट, थर्ड राऊंडचे ऍडमिशन, त्याच्यानंतर फोर्थ राऊंडची व्हॅकन्सी मॅट्रिक्स. ओके. त्याच्यानंतर फोर्थ राऊंडची फॉर्म फिलिंग असणार. फोर्थ राऊंडची फॉर्म फिलिंग असल्यानंतर इथं आपल्याला सीईटीच्या वेबसाईटला आता हे पहा, चारही राऊंड्स मध्ये कधीतरी तुम्हाला एकदा ₹1000 पे करावे लागणारच आहेत चारही राऊंड्स मध्ये. मग फोर्थ राऊंडचे ऍडमिशन्स. बरं, फोर्थ राऊंडचे ऍडमिशन झाले. फोर्थ राऊंड ऍडमिशन झाल्याच्या नंतर काय येणार? तर फोर्थ राऊंड ऍडमिशन झाल्याच्या नंतर व्हॅकन्सी मॅट्रिक्स येणार. मग फोर्थ राऊंडच्या पुढे कोणता राऊंड नाहीये, बरोबर. फोर्थ राऊंडच्या पुढे कोणता राऊंड आहे का? तर नाही. मग त्या ज्या जागा आहेत तर त्या स्पॉट राऊंड मधनं भरल्या जाणार. म्हणजे ही जी प्रोसेस आहे पूर्ण तर एंड कधी होते पहा, 15/9 15 सप्टेंबर पर्यंत ही प्रोसेस एंड होते. म्हणजे काय काय प्रोसेस आहे तिथं? डाटा अपलोड करण्यासाठी आहे, त्याच्यानंतर कट ऑफ वगैरे आहे, त्याच्यानंतर लास्ट डे ऑफ कॅन्सलेशन. ओके, सीट कॅन्सल करायची असते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्पॉटमध्ये लागते, कॅपमध्ये पण लागते, त्यावेळेस आपल्याला कुठली तरी सीट कॅन्सल करावी लागते, बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल आपलं जे काम असणार आहे तर ते कुठपर्यंत असणार आहे? तर हे पहा, इथं तुम्ही पाहू शकता ऍक्च्युअल जे आपलं काम असणार आहे. ओके, तर हे एक्सेप्टिंग द ऑफर सीट 7/9 पर्यंत म्हणजे 7 सप्टेंबर पर्यंत आपलं काम उरकतंय, आपले राऊंड्स उरकतायत. मग ही जी प्रोसेस आपण पाहिली एवढी सोपी नाहीये. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक परफेक्ट गायडन्स पाहिजे, बरोबर. मग तो गायडन्स देण्याचं आपण तुम्हाला काम करतोय. त्याच्यामुळे डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवा, आपल्या बॅचेस विषयी इन्क्वायरी करा आणि नक्की जॉईन करा. ऑल द बेस्ट.